विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हरशंभो महादेव विश्वेश्वाम अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यन्तु महंकाल ओंकार ममलेश्वरम् परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं गृष्णेशन्तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नरः सप्त जन्म कृतं पापं स्मरणन्ये विनश्यति। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, श्रावण महिन्यापासून आपण 12 ज्योतिर्लिंगांविषयी ऐकून घेतो आहे, समजून घेतो आहे। त्याप्रमाणे आपली 11 ज्योतिर्लिंग झाली आणि आज आपलं 12वं ज्योतिर्लिंग रामेश्वर। या रामेश्वर विषयी जाणून घेणार आहोत। त्याविषयी जाणून घेण्याच्या आधी मला काही लोकांनी ज्योतिर्लिंग याचा अर्थ काय, ज्योतिर्लिंगाविषयी माहिती काय, उत्पत्ती काय, असा एक साधक बाधक प्रश्न केला। ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीविषयी अनेक आख्यायिका आहेत, अनेक। त्यापैकी एक आख्यायिका अशी आहे की एकदा भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांमध्ये वाद निर्माण झाला की दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, आणि दोघांचा तो वाद आपापसात चर्चा करून ते स्वतःबद्दल माहिती सांगत होते। मग हा वाद शेवटी भगवान शिवाकडे गेला। हा प्रश्न ते भगवान शंकराकडे घेऊन गेले। भगवान यांनी दोघांचं म्हणणं ऐकलं आणि भगवान शिवानी स्वतः एका ज्योतीचं रूप धारण केलं। त्यांनी भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनाही सांगितलं की या ज्योतीचा आरंभ आणि या ज्योतीचा अंत, म्हणजे थोडक्यात शिवाचा आरंभ आणि शिवाचा अंत तुम्ही शोधून दाखवा। आद्यगुरु आहेत ते, भगवान शिव हे आद्यगुरु आहेत, म्हणून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव त्यांना विचारायला गेले। भगवान शिवानी फार सुंदर त्यांच्या समोर
कोडं म्हणायला काही हरकत नाही, टाकलं, ज्योतीचं स्वरूप केलं आणि या ज्योतीचा आद्य आणि अंत, आरंभ आणि समाप्त शोधून काढा. जो आरंभ आणि अंत याचा शोध लावेल तो देव सर्वश्रेष्ठ होय. भगवान शिवाने निर्वाळा देऊन टाकला की जो या ज्योतीचा म्हणजे माझा आद्य आणि अंत शोधून दाखवेल तो देव श्रेष्ठ, तो देव सर्वश्रेष्ठ. ब्रह्मदेव आणि भगवान नारायण विष्णू दोघेही या ज्योतीचा आरंभ आणि अंत शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करू लागले बरं. आणि अनेक प्रयत्न करूनही भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला अनेक प्रयत्न करूनही या ज्योतीचा आरंभ आणि अंत सापडला नाही. भगवान शिवाचा आरंभ आणि अंत सापडला नाही. मी वारंवार सांगतो, भगवान शिव हे आद्य गुरु आहेत. आद्य गुरुचा आद्य आणि अंत सापडणं शक्य नाही. सद्गुरूंचा आद्य आणि अंत शोधाचा प्रयत्नच करू नये. त्यांचा आद्य आणि अंत सापडणार नाही. मग भगवान शिवानी ज्यावेळेस ते दोघं जण आले त्यावेळेस भगवान शिवानी शिवशक्ती ऊर्जा ज्योत, ज्या ज्योतीचं त्यांनी रूप घेतलं होतं त्या स्वरूपात ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट झाले. आणि हीच ते एकंदर 12 ठिकाणी प्रगट झाले. 12 वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट केली ती ज्योत. आणि हीच 12 ज्योतिर्लिंग म्हणून आध्यात्मिकामध्ये प्रसिद्ध आहेत. आता आपण 12व्या ज्योतिर्लिंगाविषयी बघू. तामिळनाडूमध्ये दक्षिणेला रामनाथपुरम या ठिकाणी रामेश्वर ज्योतिर्लिंग एक विशेष स्थान आहे. हे स्थापन केलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याचं मानलं जातं. रामेश्वरचं आणखीन एक महत्व मी परवा सांगितलं. 4 धामामध्ये एक धाम रामेश्वर आहे. याला दक्षिण काशी असंही म्हणतात. उत्तरेतल्या काशीचं महत्व आणि दक्षिणेतील रामेश्वराला जे महत्व आहे ते सनातन धर्माच्या 4 धर्मापैकी एक आहे, हे लक्षात ठेवा. रामेश्वर लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने ब्रह्महत्येसारख्या महापापातून माणूस मुक्त होतो असं मानलं जातं. जो कोणी या शिवाच्या लिंगाला गंगा जल अर्पण करतो तो वास्तविक जीवनातून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो. रामेश्वर हे एक बेट आहे. चेन्नई पासून म्हणजे पूर्वीचं मद्रास 425 मैल दूर दक्षिण पूर्वेला आहे.
ज्याच्या सभोवताली महासागर आणि बंगालचा उपसागर आहे. प्राचीन काळी हे बेट आत्ता जोडलं नाहीये बरं भारताशी. प्राचीन काळापासून हे बेट भारताशी जोडलेलं आहे, कारण याचा काही भाग लंकेतला आहे. समुद्राच्या मजबूत लाटांनी जो कापला, त्यामुळे हे बेट चारही बाजूनी वेढलं गेलं. एका ब्रिटिशांनी जर्मन अभियंताच्या मदतीने रामेश्वरला जोडण्यासाठी पूल पण बांधला होता. या रामेश्वरची पौराणिक कथा आहे. रामेश्वर ज्योतिर्लिंग दक्षिणेकडील हे जितकं प्रसिद्ध आहे, तितकंच या मंदिराला दीर्घ इतिहास आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली. त्यांच्या आगमनाची बातमी इतर ऋषी महर्षी यांनाही कळली. त्यांचं दर्शन घेण्यासाठी, ऋषी मुनींचं दर्शन घेण्यासाठी भगवान राम प्रभू गंधमादन पर्वतावर आलेले आहेत. ऋषींनी त्यांना आठवण करून दिली. कसली? ऋषी म्हणतात, रामा, तू पुलस्त्य कुळाचा नाश केला आहेस. पुलस्त्य ब्राह्मण, त्याच्या कुळाचा तू नाश केला आहे, ज्यामुळे तुझ्यावर ब्रह्महत्येचं पातक लागलंय. पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी या सर्व ऋषींच्या विनंतीवरून रामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हनुमंताला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली. ऋषींनी सांगितलं, तुला ब्रह्महत्येचं पातक पडलंय आणि या पातकातनं मुक्त होण्याकरता तुला ज्योतिर्लिंगाची स्थापना करावी लागेल, त्याची पूजा करावी लागेल. म्हणून प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला कैलास पर्वतावर पाठवलं. शिवलिंग आण, आपण ते स्थापन करू आणि त्याची पूजा करू. परंतु शिवलिंग स्थापन करण्याचा जो ऋषी मुनींनी मुहूर्त दिला होता, ती वेळ जवळ आली, तरीही हनुमंत परत येऊ शकला नाही. परिस्थिती बघा. शिवलिंगा स्थापन करण्याचा मुहूर्त ऋषीमुनींनी काढून दिला होता. हनुमंत शिवलिंग आणण्याकरता कैलास पर्वतावर निघून गेला होता. मुहूर्त जवळ आलाय. शिवलिंग घेऊन हनुमान आलेला नाही. त्यावेळेस जानकीने, सीता मातेने प्रभू रामचंद्रांच्या मुठीत
समुद्र किनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवलं. राम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापन केले. या शिवलिंगालाच रामनाथ म्हणतात. नंतर हनुमंतांनी आणलेल्या शिवलिंग त्याच्या सोबत स्थापन करण्यात आले. भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदीश्वर असं नाव दिलं. बघा रामेश्वर लिंगाची स्थापना कशा पद्धतीने झालेली आहे. रामेश्वर मंदिर भारतीय वास्तुकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर 1000 फूट लांब आणि 6.5 फूट रुंद आहे. 40 फूट उंचीचं 2 दगडावर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक ते पाहून आश्चर्यचकित होतात. हे मंदिर विशाल दगडाने बांधलेलं आहे. असं मानलं जातं हे सर्व दगड श्रीलंकेमधून बोटीवर आणले होते. या रामेश्वर मंदिरामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती म्हणजे या ठिकाणी 24 विहिरी आहेत. 1 2 नाही, तब्बल 24 मूर्ती आहे. 24 विहिरी आहेत. रामेश्वर मध्ये या जे 24 विहिरी आहेत त्या सगळ्या विहिरीतल्या जलाला तीर्थ असं संबोधलं जातं. या विहिरीच्या पाण्याने स्नान केल्याने अशी एक धारणा आहे की या विहिरींच्या पाण्याने स्नान केल्याने मनुष्य त्याच्या सर्व पापापासून मुक्त होतो. या 24 विहिरींचं पाणी गोड आहे, त्यामुळे भक्त हे पाणी पितात सुद्धा. बर या 24 विहिरी ज्या आहेत या मंदिराच्या परिसरातील आहेत. त्यामुळे असं म्हणतात की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केलेले आहेत. त्याने अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते आणि त्या विहिरींमध्ये ते आणून सोडलं होतं. म्हणून या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र अशी उपमा दिली जाते. आजही भाविक या 24 विहिरींच्या जलाने स्नान करतात. आहे असे काही भाविक की जे या 24 विहिरींच्या तीर्थांनी स्नान करून रामेश्वराचं पूजन करतात, हनुमंदीश्वराचं पूजन करतात. या लिंगाला हे विशेष महत्व का प्राप्त झालं तर याचं एकमेव कारण प्रभू रामचंद्रांसारख्यांना पुलस्त्य कुळाचा नाश केल्याने ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ऋषींच्या सांगण्यावरनं त्या पातकाची समाप्ती
ते पातक नष्ट झालं ते या ठिकाणी. म्हणून या तीर्थाला विशेष असं महत्व आहे. याच्या अनेक आख्यायिका आहेत. आता मी हे आख्यायिका तुम्हाला सांगितली ती राम सीतेला घेऊन आल्यानंतरची आख्यायिका आहे. काही असंही सांगतात की रामसेतू बांधण्याकरता प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्याआधी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. त्याचं पौरोहित्य रावणाने केलं अशा आख्यायिका आहेत. आणि मग त्याने सेतू वरून जाऊन लंकेला जाऊन युद्ध करून पुलस्त्य कुळाचा नाश करून पार्वती सीतेला मुक्त करून तो या ठिकाणी आला. अनेक कथा आहेत. सर्वश्रुत असलेली कथा ती म्हणजे भगवान शिवाचं ज्योतिस्वरूप या ठिकाणी आहे. भगवान शिवाचं अधिष्ठान या ठिकाणी आहे. या ठिकाणी अनेक तीर्थ आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. सेतू माधव आहे, बैसकुंड आहे, बिल्लारिणी तीर्थ आहे, एकांत राम आहे, कोदंडा स्वामी मंदिर आहे, सीताकुंड आहे. अनेक अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत. अहो विचार करा ना, 24 विहिरींची 24 तीर्थ तर इथे आहेतच. रामेश्वर हे केवळ एक तीर्थ क्षेत्र असं नाही, तर ज्याप्रमाणे श्रीशैल्य, ज्याप्रमाणे केदार हे निसर्गरम्य आहेत, त्याचप्रमाणे रामेश्वर हे सुद्धा निसर्ग सौंदर्याचं ठिकाण आहे. इथे तुम्हाला अनेक काही बघायला मिळेल. भगवान शिव या ठिकाणी प्रगट झाले, स्थापन केले, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा आहेत. म्हणजे ज्याला मी नेहमी म्हणतो संस्कृत मधून, मुंडे मुंडे मतील भिन्ना. पण काहीही असलं तरी भगवान शिवाचं इथे वास्तव्य आहे. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो, ते मराठीत एक म्हण आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. या ठिकाणी गेल्यानंतर आपोआप तुमचे हात जोडले जातात, तुमचं मस्तक नत होतं. हे शिवाच्या आद्य गुरुचं शिव आद्य गुरु आहे, त्या आद्य गुरुचं हे ठिकाण आहे. अशी भारतामध्ये ही 12 ठिकाणं आहेत. आपण श्रावण महिन्यात संपवणार होतो, पण एक दिवस जास्त लागला. असो, पण या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर मन निश्चित प्रसन्न होतं. पापापासून मुक्त होतो की नाही हे मी नाही सांगू शकत. पुराणांमध्ये सांगितलंय, कथांमधनं सांगितलंय. हे मी का सांगू शकत नाही, तर त्याचं कारण एकाग्रता आणि एकचित्तता आमची त्या ठिकाणी कितपत झाली, त्याच्यावर पापांपासून मुक्ती झाली की नाही याचा अंदाज लागेल. पण दर्शन केल्यामुळे आमच्या कर्मातले भोग त्याची तीव्रता निश्चित कमी झाली.
दुसरं, या 12 ठिकाणी जाऊन आल्यानंतर एक मानसिक शांतता, मानसिक समाधान जे म्हणतात ते प्राप्त होते, मानसिक उन्नती निश्चित होते. म्हणून मी सांगितलं, पापांपासून मुक्त होतो की नाही याविषयी मी सांगणार नाही, पण मानसिक शांतता लाभते. या भगवान शिवाशी नतमस्तक झाल्याने मानसिक शांतता प्राप्त होते. 12 तशी 12च्या 12 अद्भुत ठिकाण आहेत. आपण 12च्या 12 ठिकाणांचा अभ्यास केला तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कहाणी आहे. त्या कहाणीमध्ये शेवट एकच आहे, भगवान शिव तिथे आले. मग श्रीशैल्य असो, सोरटी सोमनाथ असो, केदार असो, त्र्यंबकेश्वर असो, भगवान शिव तिथे आले. आत्ता मी सुरुवातीला जी ज्योतिर्लिंग स्वरूपाची माहिती दिली त्यानुसार सुद्धा या ठिकाणी या 12 ज्योतिष स्वरूपात भगवान शिव राहिले. या ठिकाणी रामेश्वरचं दर्शन करत असताना किंवा रामेश्वरचं वर्णन ऐकत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की आमचा एक भ्रम हा दूर व्हायला पाहिजे. आणि तो कुठला? जो आम्ही भेद मानतो शैव आणि वैष्णव, तो भेद. प्रभू रामचंद्र वैष्णवी, नारायणाचा अवतार, पण हा भेद आम्ही मानवाने निर्माण केलेला आहे, लक्षात ठेवा. कारण प्रभू रामचंद्र वैष्णव तर ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिवाचीच आराधना केली आहे, म्हणजे ते शैव असण्याची शक्यता आहे. एक विचार केला तर. बर तेच सोडा, भगवान नारायणाने जे 8 अवतार घेतले त्या 8ही अवतारामध्ये भगवान नारायणाने शिवाचीच पूजा केली आहे. मग तो शैव असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, हे जे आपापसामध्ये आम्ही मानव, वैष्णव आणि शैव हा गोंधळ घालतो, हा सर्वथा हा चुकीचा आहे. आद्य गुरु आज पुन्हा एकदा लक्षात आलं, ज्योतिष स्वरूप आहे. गुरु हा ज्योतिष स्वरूप आहे. त्याचा आद्य आणि अंत कळणं अतिशय कठीण आहे. असो, आपलं श्रावणात 12 ज्योतिर्लिंग सांगायचं म्हटलं होतं, त्याप्रमाणे मी 12 ज्योतिर्लिंगांविषयी तुम्हाला सविस्तर सांगितलं. आता सुरू होतोय भाद्रपद मास, आणि भाद्रपद मासामध्ये पहिलं येतं ते हरताळिका. इथे पण शिवाचीच पूजा आहे. तर त्या हरतालिकेविषयी मी आज संध्याकाळी तुम्हाला सांगेन. पण आज ही 12 ज्योतिर्लिंग आपली पूर्ण झाली आहेत. त्या शिवासमोर उभं राहून शांत आणि एकाग्र होऊन आपण त्याची स्तुती करावी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती,
तो शंभो सोडू नको। नमः पार्वती पते हर हर महादेव।